सुरुवातीला जे आपण कॅल्शियम नायट्रेट वापरत होतो त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण असल्यामुळे डाळिंबावर तेल्या रोगाची समस्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं औषध नसल्यामुळे आपण जर टर्बो कॅल्शियम वापरलं तर तेल्यावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात येते। टर्बो कॅल्शियम मध्ये नायट्रेटचं प्रमाण नसल्यामुळे तेल्याचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात होतो। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे नाव चैतन्य विलास विदाते, मुक्काम पोस्ट जानोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। हा माझा भगवा व्हरायटीचा प्लॉट आहे। मागील 4 वर्षापासून डाळिंबाची शेती करतो। हा माझा 27 मार्चचा प्लॉट आहे। ह्या प्लॉट साठी मी टर्बो कॅल्शियम वापरलेलं आहे। डाळिंबासाठी टर्बो कॅल्शियम खूप फायद्याचं आहे। डाळिंबात सुरुवातीला मला क्रॅकिंगची समस्या जाणवत होती, तर मी टर्बो कॅल्शियम वापरल्यामुळे क्रॅकिंगची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली। आतापर्यंत मी जवळ 70 ते 80 किलो टर्बो कॅल्शियम मी सगळ्या प्लॉट साठी वापरले आहे। डाळिंबात साल कडक होऊन क्रॅकिंगची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात जाणवते। साध्या कॅल्शियम पेक्षा टर्बो कॅल्शियम वापरल्यामुळे साल ही नरम राहून क्रॅकिंगची समस्या कमी होऊन जाते। टर्बो कॅल्शियम दिल्यामुळे जवळ 3-4 दिवशी लगेच पिकामध्ये कलर आणि साईज मध्ये फरक दिसून येतो। जर वजनाचा हिशोब केला तर वजनामध्ये जवळ 5 ते 10% निश्चितच फरक टर्बो कॅल्शियम वापरल्यामुळे पडतो। मी जवळ 2 वर्षापासून टर्बो कॅल्शियम वापरतोय। पहिले मी याच्या अगोदर चिलेटेड कॅल्शियम वापरत होतो, तर चिलेटेड कॅल्शियम पेक्षा मला टर्बो कॅल्शियमचे रिझल्ट खूप सुंदर प्रमाणात आले। इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी साध्या कॅल्शियम पेक्षा टर्बो कॅल्शियम वापरलेले कधी फायद्याचे ठरेल। त्याच्यामुळे साईज व वजनात आणि कलर मध्ये खूप चांगल्या प्रमाणात फरक जाणवेल। धन्यवाद।